बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह तिच्या मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटक करण्यात आलेली आहे। यात मुख्य आरोपी अनिकेत भोईर याचा समावेश आहे। एका अल्पवयीन मुलाला देखील चौकशी करता ताब्यात घेण्यात आलेले आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी संत मुक्ताई यात्रेत छेडछाड करण्यात आलेली होती। छेडछाड झालेली होती। यानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी काल पोलीस ठाणं गाठलं आणि आक्रमक भूमिका घेत तक्रार दाखल केली आहे। तातडीनं आपल्या कन्येची छेड काढणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली होती। दरम्यान या आरोपींच्या मुसक्यावण्यात पोलिसांना आता यश आलेलं आहे। आरोपींना सोडणार नाही अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी काल दिली होती। दरम्यान मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीशी रक्षा खडसेंनी फोनवरून संवाद साधलाय। आरोपी पियुष मोरेला रक्षा खडसेंनी फोनवरून चांगलाच जाब विचारलाय। व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लगावली नाहीस असा सवाल ते उपस्थित करतायत। कुठे पियुष? हा ताई चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट करतात रे। थोडं ते लाज वाटतात का तुम्हाला? व्हिडिओ वगैरे नाही काढला ताई त्यांनी, व्हिडिओ काढला काय जे काही असेल तर डाऊटफुल असेल तर पोलीस ऐक तू जरा, सपोर्ट वगैरे नाही केला ताई आम्ही। हा बोला, तू ऐक जरा, जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे। ताई आम्ही तसं काही सपोर्ट, बहिणी सारखी नाही, बहीणच आहे, पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला। हा ताई बोला, तू ऐकतो का जरा? तिथे त्या थोबड्यात लावले पाहिजे ना 2-3। नाही बरोबर, पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई, असं त्यांनी सांगितलं। त्याने तसं केलं नाही, ठीक आहे, डाऊटफुल झालं, चेक केलं तिथं कुठं कोण काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट कसं काय करतो? का तिथे जाऊन बसला तो? 2 वेळा तसं झालं ना। बरोबर। हा मग नाही, पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी तिथं काही असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिसाला। आली ना धिंगाणा करून ठेवल बरं, हे लक्षात ठेवा। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हो ताई बरोबर आहे, ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही। थोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही? नाही, आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो, तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाक, एवढंच बोलला जाईल। केलं तर काय बिघडलं? ती माझी मुलगी होती, तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे। हा मग तुमची काय आमची काय एकच आहे ताई, त्याच्याबद्दल काही विषयच नाहीये। तुम्हाला काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते। नाही तसं आम्ही असं काही त्याला हाकललं म्हणजे तिथूनच गेले ताई, आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई। काय तर त्यांचेच लोक होते ना, त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं होते सर्वने। पियुष तुझ्याकडनं तरी मला नाही मी तिथं असं काही कोणत्याही पक्षात जा, कोणत्याही वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे माणुसकी ठेवा। नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही ताई। आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं, त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करण्यापेक्षा कंप्लेंट केली पाहिजे होती। पडली जर माझ्या मुलीच्या त्यांनी नंतर सांगितलं ते, हे पण हा विषय पण माहिती नव्हता ताई। बोलला नाही, मी नाही बोललो ताई, आणि त्याला विचारा चोपडेला, मी त्याला बोललो नाही। आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय, पहिले तर विषय माहिती नव्हता, आम्ही तिथंच उभे होते खालती, ते सर्व झाल्यानंतर त्यांनी विषय सांगितला। मी पोलीस स्टेशनला खेच, मी सगळ्यांना तुमचे नावं टाकणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही। तुम्हाला जर त्या आमदाराकडे जायचं की कोणाकडे, शिंदे साहेबांकडे जायचं, घरच्यांच्या काय चुकीचं केलं नाही? तुझा काय अधिकार त्या पोलिसाला बोलायला? काय बोललो मी? काय बोललो त्याला? काय अधिकार बोललो नाही त्याला? हो, काहीच बोलला नाही तिथे, ते फक्त आज मी तिथे नाहीये। चोपडेला विचारा, मी त्याला पियुष हे बघ, तू विसरू नको, तुझ्या माझे उपकार आहे। जर माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये ह्या पद्धतवर आला असेल ना, तू तुला सोडणार नाही, हे लक्षात ठेव। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडे। सुमित, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता मात्र जळगाव मधलं वातावरण नेमकं कसं आहे? आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत, आमदारांचा सुद्धा या फोन कॉल मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। निश्चितच लागली, जर कालची घटना जर बघितली तर वातावरण मुक्ताईनगरमध्ये कोकणी येथे तापलेलं होतं। रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या 4 ते 5 मैत्रिणींसह
पोलीस स्टेशन गाठलं होतं. काल रक्षा खडसे जे आहेत त्या आक्रमक भूमिकेत पाहायला मिळालेलं आहे. एका जत्रेमध्ये त्यांच्या मुलीची व तिच्या मैत्रिणीची छेडखाणी करण्यात आली होती. तब्बल 7 आरोपींवर, संशयित आरोपींवर गुन्हे दाखल देखील करण्यात आलेले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस पथक यांचं तपास देखील सुरू होता. या तपासामध्ये तब्बल 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यात एक आरोपी जो आहे तो आरोपी देखील ताब्यात घेतलेला आहे. मात्र तो आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलेलं आहे. अद्यापही 3 आरोपी हे फरार आहेत. पोलीस यंत्रणा अजूनही त्यांच्या तपासात शोधामध्ये आहे. या ताब्यात घेतलेल्या आरोपींना आज दुपारी 12 नंतर कोर्टात हजर करण्यात आलेला आहे. विनयभंग असेल, पोस्को असेल अशा पद्धतीचे या 7ही आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. रक्षा खडसे यांनी फोनवरून पियुष मोरे याच्याशी संपर्क साधला असता त्याला त्या ठिकाणी रागवल्याचं संतापजनक वक्तव्य आपण टीव्हीच्या माध्यमातून, ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. आई म्हणून मी या पोलीस स्टेशनला गेलेली आहे, मंत्री म्हणून नाही, तरी आई म्हणून मला माझ्या पोरीला दाद मिळावी, न्याय मिळावा यासाठी मागणी करताना काल रक्षा खडसे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की विरोधी पक्षातील जरी दुसऱ्या पक्षातील जरी पदाधिकारी असतील तरी त्यांना आम्ही सोडणार नाही, कठोरातली कठोर शिक्षा करू असं देखील म्हटलेलं आहे. पण कालची मुक्ताईनगरची जर चित्र बघितलं तर आरोप प्रत्यारोपचा जो काही चाललेला होता ते सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे. पियुष आणि अनिकेत जे आहेत भोई यांची फोटो शिंदे गटातील आमदार चंद्रकांत पाटील असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्या समोर असल्याचे फोटो, सोबत असल्याचे फोटो हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. पण याच्याच विरोधात जेव्हा चंद्रकांत पाटलांशी जेव्हा मीडियाने संपर्क साधला त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी देखील एकनाथ खडसे असतील, रक्षा खडसे असतील यांच्यासोबतचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लागवीजी. निश्चित. धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.